नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आज ब्लॉग टाकत आहे. खूप दिवस नंतर 15 ते 20 दिवस झाला असेल मी काही ब्लॉग अपलोड केलेलाच नाही आहे. का अपलोड केला नाही ते पण तुम्हाला सांगते. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळी सकाळी मस्त अशी सुरुवात झाली होती माझी, कारण की सकाळची सुरुवात अशी सुंदर झाली ना, दिवस एकदम प्रसन्न वाटतं. आणि सकाळी सकाळी बाहेरचं पुसून वगैरे रांगोळी काढून घेतली ना, म्हणजे असं मनाला एकदम प्रसन्न आणि खूप छान वाटतं. आणि मला आहे ना, असं रोज रांगोळी वगैरे दारामध्ये काढावीशी वाटते. पण आमच्या इथं मुलं आहेत ना, त्याच्यामुळे मग ती मुलं रांगोळी वगैरे काही ठेवत नाही, सर्व पुसून टाकतात. म्हणजे काढून एकदा 5 ते 10 मिनिट झालं आणि कोणीतरी एखादं म्हणजे सकाळी उठलं ना, ते काहीतरी सांडण्यापासून किंवा काहीतरी मोडण्यापासून सुरुवात होते मुलांची, आणि ते दिवसभर पराक्रम चालू असतं. असं तर सकाळी सकाळी माझी सुरुवात अशी झाली होती. मस्त असं दिवा वगैरे लावला, पूजा वगैरे करून घेतली. दारामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. धूप असं वास आल्याच्यानंतर धुपांचा दिवा खाली, रांगोळी, असं एकदम मनाला खूप प्रसन्न वाटतं. चला आता बाहेरचं तर झालं, आता घरातली सुरुवात झाली. तर आता घरात एकदा कामाला सुरुवात झाली ना, मग त्याचा स्टॉप कधी होतो हे काही सांगता येत नाही. कारण की एखादं काम काढायला गेलं ना, दुसरं काहीतरी काम निघतंच निघतं. बाहेर रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतर मी घरात पूजा करायला घेतली होती. पूजा करताना मी काल खूप सारे असं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या, आणि गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे यांनी खूप सारे गुलाब घेऊन आले होते, आणि ते पूर्णपणे फुललेले होते आणि त्याच्या पाकळ्या निघत होत्या. म्हणलं आता चला, हे असं ठेवण्यापेक्षा ना, पूर्णपणे आपण पाकळ्या काढून देवांच्या खाली टाकूया आणि पाकळ्यांवरती देव ठेवूया. म्हणून मग मी पूर्णपणे पाकळ्या काढून टाकल्या होत्या. ते सर्व साफ करून घेतलं. नवीन कपडे म्हणजे दुसरे कपडे देवांसाठी अंथरून ठेवले, आणि त्याच्यानंतर मग असं एक एक देववरती, म्हणजे वरती माझं देवघर कसं, देवारा म्हणजे देव वरती ठेवलेत मी देवाऱ्याच्या वरती. कारण की खाली देवघर ठेवलं ना, मुलं पूर्णपणे सर्व खाली हे करून टाकतात, आणि कोणाला नाही, फक्त प्रणवलाच ते हाताला येतात. बाकीचे 2 मोठे ते काही देवाकडे जात नाहीत, आणि एक छोटा आहे त्याला काही देव पूजत नाहीत. पण प्रणवला सर्व देव हे करतात, मग तो उचलू उचलू फेकून देतो. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता, जोपर्यंत त्याला समजत नाही की बाबा हा उचलून फेकू नये किंवा काही म्हणजे थोडासा मोठा होईपर्यंत ना, मग असं मी देव वरतीच ठेवले, देवाऱ्याच्या वरती. तर इथे पण मी खाली पाट टाकून देवाला एक पायरी बनवून घेतली, कारण की सर्व खाली सपई असतं, देव ठेवलं ना एकसारखे, ते काहीतरी ठेवल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मग एक असं माझ्याकडे स्टीलचे पाटे होते, ते मी पाटे तिथे ठेवलेले आहेत, आणि अशा प्रकारे मी देवघर केलेलं आहे वरती, आणि खाली देवघर रिकामंच आहे माझं. वरती पण खूप छान असं पूजा वगैरे केलं ना, खूप छान वाटतं. आणि मला असं रोजची देवपूजा करायला आवडतेच. फुलं पण खूप छान, म्हणजे भरपूर फुलं लागली होती. मी जे मोठी मोठी फुलं किंवा जे पूर्णपणे फुलं फुललेत ना, ते सर्व तोडून मी देवाला घातलेत. आता थोडीशीच फुलं राहिलेत, आणि ही कळी पण म्हणजे वरती ती फांदीमधूनच तुटली, त्यामुळे कळी पण जळून गेली. त्यामुळे मग ती फांदी काढून टाकली, आणि आता ही पण फुलं झालं 2-4च राहिलेत. काय माहिती, नर्सरीमध्ये खूप छान फुलं येतात, आणि घरी आल्याच्या नंतर त्याला काय होतं काय माहिती, ते फुलंच व्यवस्थित येत नाहीत. ही कशी मोठी मोठी दिसतात ना, तशी घरी आल्याच्या नंतर मोठी मोठी फुलं येतच नाहीत. तर सर्व फुलं तोडून घेतली, आणि देवासाठी वाहण्यासाठी घेतले. थोडीच फुलं होते, म्हणजे एक 8-10 फुलं होते. तरी पण आपल्या देवांना फुलं वाहिली ना, किती छान वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. आणि मला फुलं आवडतात देवांसाठी, तर मी रोजची फुलं तर विकत आणतच असते. पण आता घरी होती, त्याच्यामुळे मग या आठवड्यात मी काही फुलं आणलीच नव्हती. तर हेच फुलं मी असं जेवढे दिवस जातील तेवढे दिवस वापरूयात म्हणून वापरली होती.
तर चला आता माझी देवपूजा झालेली होती आणि आता सुरुवात झाली होती स्वयंपाकाकडे. तर स्वयंपाकामध्ये आज म्हणलं चला काहीतरी वेगळं बनवूया. तर तसं आमच्या इथं म्हणजे मेथीची भाजी जास्ती करून सुक्कीच बनवली जाते, कारण की सुक्की सर्वांना आवडते. तर म्हणलं आज पातळ भाजी पण बनवून बघूया कशी लागते कशी नाही, किंवा म्हणजे तसं मी माहेरी वगैरे असताना बनवत होते. पण इकडे सासरी कोणी जास्ती पातळ भाजी खातच नाही मेथीची. म्हणजे भाज्या जास्ती करून म्हणजे एखाद्याला मेथी आवडते तर एखाद्याला पालक आवडते, किंवा एखाद्याला करडीची भाजी आवडते, एखाद्याला हरभऱ्याची भाजी म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. पण मेथीची भाजी सुकी बनवली ना सर्वजण खातात आणि पातळ बनवलं ना जास्ती कोणी खात नाही. तर चला म्हणलं आज बनवून बघूया, खाल्ली तर खाल्ली. तर माझ्याकडे वाटाणा पण होता म्हणून मी भाजी बनवायला घेतली होती. तर एकीकडे चहा पण बनवायला ठेवला होता, कारण की आता अंघोळ झाल्याच्या नंतर, देवपूजा झाल्याच्या नंतर मस्तपैकी चहा पण पिऊ वाटतं ना. मग म्हणलं मेथीची भाजी शिजायला टाकूया आणि मस्तपैकी चहा घेऊया. तर चहा ठेवला एका साईडला आणि चहा घेतला की मग एक नवीनच शक्ती अंगात संचारते. कारण की चहा घेतला ना एवढी पटापट कामे होतात आणि चहा घेतल्याशिवाय कामाची सुरुवात पण होत नाही. पण सकाळची धावपळ असली ना मग सगळं विसरावं लागतं, पण चहा मग मात्र नक्की असतं. तसं तर मग पहिलं मी चहा वगैरे खूप जास्त पीत होते, आता खूप कमी केला आहे चहा. तर तुम्ही पण जास्ती पिऊ नका, कारण की खूप हानिकारक आहे तसं बघायला गेलं तर. तर इथं चला माझी भाजी शिजायला टाकत होते मी. तर तेलामध्ये मी वाटाणे वगैरे एकदम असं छानपैकी परतून घेतले होते. त्याच्यानंतर मग म्हणजे तेलामध्ये थोडा लसूण टाकून वाटाणा टाकून परतून घेतला आणि त्यानंतर कापून म्हणजे धुवून कापून चिरलेली मेथीची भाजी टाकली आणि थोडीशी ती पण परतवून घेतली एकदम. मग ती पण मऊ झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये वाटण टाकलं. तर वाटण तयार करताना मी हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घेतल्या होत्या आणि शेंगदाणे भाजलेले घेतलेले होते. तर त्यामध्ये 2-4 लसणाच्या कुड्या आणि थोडंसं मीठ टाकून मी ते पाणी टाकून वाटून घेतलं होतं. तर तेच वाटण मी टाकलं आणि तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तर असं खूप छान लागते मेथी बरं का. म्हणजे मी पण आधी वगैरे करत होते, पण त्यावेळेस एवढी म्हणजे काही खास लागत नव्हती. पण यावेळेस खूप दिवसानंतर केली म्हणून का काय काय माहिती खूप छान मेथी लागत होती. तर सर्वांनी आवडीने खाल्ली. तसं तर कोणती गोष्ट असं सर्वजण आवडीने नाही, म्हणजे आवडीनंच खातात. पण छान एखादी भाजी छान लागली तर कौतुकही करतात ना. आणि आपल्याला काय असतं, जर आपण एवढी मेहनत केली तर 2 गोष्टीचं कौतुक केलं तर आपल्याला पण म्हणजे परत परत ते करण्यासाठी, किंवा आपण अजून काही नवीन करू शकतो हे असं वाटतं मनाला. तर चला भाजी पण फोडणी दिली आणि एका साईडला ठेवली. चहा वगैरे घेतला आणि चपात्याला लागले. तर चपात्या पण आज काही थोड्याच बनवायच्या होत्या, तर त्याही चपात्या बनवून घेतल्या. तोपर्यंत इकडे प्रणव पण उठलेला होता. आता म्हणलं प्रतीकला तू झोका दे, तोपर्यंत मी एवढी भांडी वगैरे किचन वगैरे आवरून घेते. कारण की मग ही कामं एकदा रखडली ना मग तशीच रखडतात आणि मुलांना तर त्याला जर घेतलं तर तो खूप वेळचा सोडणार नाही. तर झोक्यात आहे तो म्हणजे झोका दिल्याच्या नंतर तो त्यातच थोडा वेळ तर खेळतो. तेवढ्या वेळातच मग मी कामं पटापट आवरून घेते. तर इथं तो उठला म्हणून मग त्याला डाळ भातीचा कुकर पण लावला होता. तर त्याचं असं झालं की तो डाळ भाताशिवाय म्हणजे काहीच खात नाही आहे. तर त्याला सकाळचा पण डाळ भातच लागते. म्हणजे पहिलं कसं एक टाईम खात होता डाळ भात वगैरे, म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन पदार्थ बनवून. आता रोज रोज तर काय बनवून द्यायचं, त्यातून ते कोणता पदार्थ खातात कोणता नाही खात. मुलांचं कसं त्यांच्या मनासारखं राहावं लागतं. तर मग त्याच्यासाठी डाळ भाताचा कुकर लावला मी आणि भांडी पण पूर्णपणे घासून पटापट घेतली. तर म्हणलं आता तो काही काम मला आवरत नाही आणि मध्ये मध्येच तो ओरडत होता. तर पटापट म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये जेवढे म्हणजे थोडंसं मी स्पीड पण वाढवली, पण तशी माझ्या हाताची स्पीड पण वाढलेलीच होती. त्यामुळे मग कामं पण पटापट आवरून घेतली आणि एकदम असं किचन वगैरे आवरून घेतलं ना किती छान वाटतं ना. जोपर्यंत म्हणजे किचन बेसिंग होत नाही तोपर्यंत शांत बसावंसं वाटत नाही. ते कधी काम होईल आणि कधी एकदा ते काम संपून जाईल आणि कधी एकदा किचन वाटा स्वच्छ होईल असं वाटतं. आणि स्वयंपाक करताना पसारा तर होतच राहतो ना सर्वांचा. तर मी मनी प्लांट पण हे काचेच्या ग्लासामध्ये लावलेलं आहे ना, ते पण खूप छान प्रकारे फुटलेलं आहे.
तर त्याला पण म्हणलं चला आता स्वच्छ करून ठेवाय, कारण की 1-2 दिवसाला मी त्याचं पाणी काढून स्वच्छ घासून वगैरे मग नंतर नवीन पाणी त्यामध्ये भरून ठेवत असते. त्याने मग ते फ्रेश असं वरतून वगैरे धुतल्याच्यानंतर हिरवागार पण राहतो आणि छान पण फुटतो. तर आधी मी देवघरावर ठेवलं होतं, पण आता मी इकडे साईडला किचन कट्ट्यावर ठेवले. ते पण मला माझ्या मुलांनी सांगितलं की मम्मी तू असं ठेव तसं ठेव. तर ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, कारण की प्रणव उठल्यामुळे माझं लक्ष सर्व तिकडं होतं. आणि हे मनी प्लांटचं झाड मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे, खूप छान आलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा, तुम्हाला मी त्याची लिंक मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.